हॅलो एव्हरीवन. तर आज माझी मम्मी मोदक बनवत आहे, ते पण स्पेशल मोदक आज. तर बघूयात आज बाप्पाचं फेवरेट मोदक मम्मी कशा प्रकाराने बनवते, काय काय मम्मी त्याच्यामध्ये ॲड करते ते तुम्हाला मम्मी सांगेल. तर मम्मी तू काय काय ॲड करते याच्यामध्ये? मी एक नारळ घेतलेला आहे, खिसून. हां, अजून 10 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम खसखस, अजून 1 वाटी गुळ पावडर, 1 वाटी गुळ पावडर आणि 7-8-9 इलायची, इलायची 7-8-9 इलायची, आणि हे बदाम आणि काजूची पूड. हे बघा, बदाम आणि काजूची पूड, आणि 1 चमचा तूप. आणि 1 चमचा तूप. तुम्ही बघून घ्या, ही हे सामग्री लागते मम्मीने सांगितलेली. तुम्ही माहिती आहे ग पप्पाची. हां, बोल. तर हे मी आता तुपामध्ये भाजून घेणार आहे. 1 चमचा तूप आहे, आणि मस्तपैकी आपण मोदक बनवूया, जे की सर्वांचे फेवरेट तर आहेत, पण बाप्पाचे पण फेवरेट आहे. तर हे मी आता सर्व भाजून घेणार आहे तुपामध्ये. म्हणजे हे नाही भाजून घेणार आहे, हे असं बारीक करून टाकणार आहे. आणि हे खसखस भाजणार आहे, खोबरं भाजणार आहे, आणि हे गुळ पावडर त्याच्यामध्ये ॲड करणार. चला सुरुवात करूया बाप्पाचे फेवरेट मोदक. तर आपण आता काय करतोय, आधी काय करणार? आधी आपण तूप टाकणार, त्याच्यामध्ये खोबरं, आपण भाजून घेणार आहे मस्तपैकी. तुला पण आवडतात की, म्हणजे पप्पा बरोबर आपण पण खाणार. त्याचा जास्त आवाज केला. लागेल असं तुपामध्ये आपण भाजून घेऊया. आणि तो फास्ट करावं लागेल, आपण ह्याला वेळ लागेल भाजायला. सामग्री दाखवलेली आहे ना, तर त्याचं बाप्पाचं मोदकचं सारण आपलं रेडी आहे. त्यात मिक्स करायचं.
अवघड आहे. अशा पद्धतीने आपण आता मोदक बनवायला सुरुवात केली आहे. एवढे बनून झालेले आहेत आणि आता हातात एक बनतोय. एवढे अवघड आहे. एवढे बनून झालेत म्हणजे त्याला मेहनत आहे. बनत नाही काही. बनवायला अवघड असलेली गोष्ट खायला खूप यम्मी वाटते. आपण जास्त सारण भरतोय ना. तुम्ही बघू शकता मी सारण खूप भरलेले. जास्त सारण भरलेले पप्पाला छान आवडतात मोदक. मी सारण खूप भरलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं पाकळ्या पडायला थोडा प्रॉब्लेम होतोय. आणि तू जरा मदत करू लाग. कशाच्या पिठाचे आहेत पण? गव्हाच्या पिठाचे. सांग ना मग. गव्हाच्या पिठाचे आहेत, तांदळाची पिठी नाहीये. हे गव्हाच्या पिठाचे आपण मोदक करतोय. गव्हाच्या पिठाचे आहेत, उकडीचे नाहीयेत.